जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि अंधोरी जिल्हा परिषद गटासाठी सचिन भिकाणे यांची उमेदवारी नुकतीच दाखल झालेली आहे। अहमदपूर शहरातून भव्य त्यांचं शक्ती प्रदर्शनसुद्धा सुरू आहे। काय त्यांच्या भावना आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। नुकतीच आपण उमेदवारी दाखल केलेली आहे, कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहात? सर्वप्रथम मला उमेदवारी दिल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल आणि माझ्या परिवारासोबत पण विश्वास दाखवल्याबद्दल सर्वप्रथम सर्व पक्षश्रेष्ठींचं मी मनापासून आभार मानतो। आमचे प्रदेशाध्यक्ष, आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, आमचे मंडळाध्यक्ष या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक मागं पण लढली होती आणि यावेळेस पण लढतोय। मागचा जो कोरोनाच्या काळामध्ये जो विकासाचा अनुशेष भरून काढायचा राहिला आहे तो या टप्प्यामध्ये लोकांनी जर आमच्यावर विश्वास दाखवून जर आम्हाला निवडून दिलं तर 100% राहिलेला अनुशेष आम्ही भरून काढू अशी हमी देतो मी। नेमके कोणते मुद्दे आहेत लोकांपर्यंत जे जात आहात? आता लोकांना काय आश्वासन देतात? विकासाचे मुद्दे, रस्ते, पाण्याचा प्रश्न असेल, कुणाच्या शेतरस्त्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न मार्गी लावण्याची हमी देतो आम्ही। लोक सांगत आहेत की अनेक तरुणांना हाताला काम नाही, त्या संदर्भात तुमचा कुठला नवीन प्रोजेक्ट आणण्याचा किंवा असा कोणता एखादा संकल्पना आहे का? आहे ना, मग विचारल्यावरच तुम्हाला सांगावं लागतं। बेरोजगारांना रोजगार सुद्धा देण्याचा आमचा संकल्प आहे। किती लीडने याल तुम्ही निवडून? काय अंदाज तुमचा? तुम्हाला काय हे भरघोस मताने निवडून हे सगळं मायबाप जनतेचं हे प्रेम बघून तर मला वाटतंय की जिल्ह्यामध्ये नंबर 1 शिक्षित मताधिकारी निवडून येईल। आजपर्यंत मतदारसंघामध्ये तुमच्या सर्कलमध्ये फिरताना लोकांच्या काय भावना आहेत तुमच्याबद्दल? चांगल्याच भावना आहेत, सगळ्या लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे माझ्या मागे। पंचायत समितीला उभ्या असणाऱ्या महिला उमेदवार देखील माझ्यासोबत आहेत। महिला म्हणून तुम्ही पुढाकार घेतला आहे आणि आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आला आहात, काय तुम्हाला स्वप्न आहे तुमचे पुढचे आणि कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतात? मी पंचायत समितीचा उमेदवार थोडगा गटातून स्वप्नाली कमलाकर केंद्रे, एक उच्च शिक्षित असून माझा हाच एक प्रयत्न असेल की लहान मुलींपासून ज्येष्ठ नागरिक स्त्रियांपर्यंत त्यांच्यासाठी जे काही कमतरता आहे ते भरून काढण्याचा माझा प्रयत्न असेल। महिलांमध्ये तुम्ही पोहोचलात, बऱ्याच दिवसापासून आज तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये तुमच्या पंचायत समितीच्या गणामध्ये फिरत आहात, कोणत्या समस्या जाणवल्यात तुम्हाला महिलांच्या, मुलींच्या? शैक्षणिक असतील, भरपूर सामाजिक शैक्षणिक वगैरे। तुमचे प्रतिनिधी म्हणून जे आहेत कमलाकर केंद्रे, मी त्यांच्याकडे सुद्धा जाण्याचा प्रयत्न करणार आहे। काय वाटते आज तुम्ही महिलेला उमेदवारी दिलेली आहे आणि सोबत आहात तुम्ही? आज सर्वप्रथम मी पक्षश्रेष्ठीचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास टाकून आम्हाला थोडगा पंचायत समितीमधून माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला। आज ज्यावेळेस एक उच्च शिक्षित महिला राजकारणात आणि समाजकारणात येते त्यावेळेस तिनं, जसं आता माझ्या पत्नीने सांगितलं की ती महिलांसाठी काम करेल, त्यासोबतच आज बऱ्याच गावामध्ये बऱ्याच महिला आहेत ज्यांना हाताला रोजगार नाही, तर केंद्र सरकारने जे आता जीरामजी नावाची योजना लागू केलेली आहे त्या योजनेच्या अंतर्गत 125 दिवसाचा रोजगार जो खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू शकेल त्यासाठी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल यांच्या मार्गातून जास्तीत जास्त रोजगार महिलांच्या हाती मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू। सरकारने लाडकी बहीण म्हणून अगोदरच महिलांना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यामध्ये आम्ही रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जीरामजी जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत अजून त्यात भर पाडून त्यांना अजून बळ देऊ। अंधोरी पंचायत समिती गणातून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे, काय भावना आहे? मी नागनाथ मसनाजी माने, अंधोरी पंचायत समिती गणामधून उमेदवारी या ठिकाणी मागणी केलेली आहे। मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। मला भारतीय जनता पार्टीनं विश्वासात घेऊन उमेदवारी दिली। विशेषतः मी उच्च शिक्षित आहे, MA BEd आहे। माझं लहानपणापासूनच मला सामाजिक कार्यामध्ये खूप आवड आहे। ग्रामीण भागातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असतो। मी राजकारणात ग्रामपंचायत सदस्य झालो। ग्रामीण भागातले सर्व प्रश्न, रस्ते, नाल्या, पाण्याचे प्रश्न या संदर्भामध्ये मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि पंचायत समिती स्तरावर
सर्व गोरगरीब मायबाप जनतेचे प्रश्न आहेत ते मी शासन दरबारी आणून जनतेचे कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.